नमस्कार. वादसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुख्यतः छोटेखानी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्यातून जो राजकीय वाद निर्माण झालेला आहे त्यावर संवाद घडवून आणण्याचा आणि त्यातून मुळात जो विचार आहे तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यासाठीच म्हणून आपण दोन विरोधी विचारांच्या मान्यवरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून हा वाद संवाद घडवून आणतो. आज आपण चर्चा करणार आहोत ते साध्वी यांच्या वक्तव्यावर. हेमंत करकरे यांना माझ्या शापानंच दहशतवाद्यांचा बळी जावं लागलं अशा स्वरूपाचं वक्तव्य साध्वी यांनी केलंय. आणि मुख्यतः शहीद झालेले करकरे हे कशा स्वरूपात हिंदुत्वाच्या विरोधात गेले म्हणून त्यांची हत्या झाली असं एक चित्र तयार केलं जात आहे. कितपत योग्य आहे? साध्वी या निवडणुकीला उभ्या आहेत भाजपच्या उमेदवार म्हणून. ह्या वक्तव्यानंतर पूर्ण देशभर मोठी चर्चा रंगली आहे आणि त्याच निमित्तानं आपण चर्चा करतोय वाद संवाद या कार्यक्रमामध्ये. यावर चर्चा करण्यासाठी म्हणून संजीव पुन्हाळकर आपल्याबरोबर आहेत. हिंदुत्ववादी नेते किंवा विचारवंत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आपण त्यांच्याकडून मुळात हा जो विचार व्यक्त झाला आहे त्यावर त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री हे आपल्याबरोबर आहेत. आपण जितेंद्र आव्हाडांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की जितेंद्र आव्हाड हे या वक्तव्याकडे कसं बघतात. मी सुरुवात करतो ती संजीव पुन्हाळकर यांच्याकडून. पुन्हाळकर, मुळात अशा स्वरूपाचं वक्तव्य तुम्ही हिंदू दहशतवादी म्हणून ज्यांच्यावर शिक्के मारले गेले, ज्यांच्यावर आरोप होते, अशांचे खटलेही तुम्ही चालवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहिलात. साध्वींचं हे वक्तव्य तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की यामध्ये जे विधान आहे शापाने गेले त्याच्याशी काय मी सहमत नाही. याचं कारण असं आहे की जरी साध्वी झाल्या तरी कोणी कोणाला शाप द्यावा आणि त्यांनी मरावं असं काही माझं त्या मताशी मी सहमत नाही. बरं, ते कदाचित त्यांच्या राग्यामधून आलं असेल. याचं कारण असं आहे की त्या प्रकरणामध्ये मी ज्यावेळेला वकील होतो, आज करकरे हयात नाही आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी थेट बोलणं बरोबर होणार नाही, परंतु त्या आरोपींचे काही आक्षेप होते आणि त्या तपासामध्ये ज्या काही त्रुटी होत्या, त्याचबरोबर काही आरोपींचा छळ झाला होता, त्याबद्दल ATSचे प्रमुख म्हणून ते आरोपी करकरे यांना जबाबदार धरत होते. आणि आज देखील हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे शेवटी जेव्हाचा निकाल लागेल, आता करकरे नसल्यामुळे आपल्या देशातला कायदा आहे की कोणालाही त्याच्या मृत्यूनंतर त्याला दोषी धरता येत नाही. त्याच्याविरुद्ध खटला जरी असला तरी तो खटला रद्द होतो. पण तरी सुद्धा या प्रकरणामध्ये जे काही दोषी आहेत, काही अधिकारी ज्यांनी मारहाण केलेली आहे, ज्यामध्ये काही गैरप्रकार घडलेले आहेत, आम्हीच निदर्शनानं आणलं होतं की इंडिया बुल कंपनीचं त्यांनी विमान वापरलं, आरोपींचं अपहरण केलं, तिथं RDX ठेवलं. या सगळ्या प्रकरणाबद्दल कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे. आणि साध्वींनी जे म्हटलं की त्यांना सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं, प्रचंड त्यांना मारहाण झाली, या वस्तू खऱ्या आहे, या गोष्टी खऱ्या आहेत. आणि मला इथे आणखी एक मुद्दा मांडला पाहिजे की जेव्हा माझी ओळख हिंदुत्ववादी किंवा वकील अशी करून दिली की आज परिस्थिती अशी आहे की भाजपमध्ये जे काय घडत आहे किंवा त्यांना त्याचा लाभ आहे या गोष्टी आपण सोडून देऊ, परंतु 2011 नंतर ज्या काही आरोपींना प्रचंड मारहाण झाली होती, जे अजमेर किंवा समझोता ब्लास्ट किंवा केसेसमध्ये जे अडकले होते, काही जण त्यातले सुटले, तर त्या आरोपींचा ज्यांच्या विरुद्ध आक्षेप होता, अरविंद नेगी नावाचे अधिकारी, अरविंद नेगी, मी नाव घेतोय, अरविंद दिग्विजय नेगी, ते आज NIA मध्ये नंबर 2 पोझिशनला आहेत, 2 नंबरच्या पोझिशनला. तर त्यामुळे मला असं वाटतं की शाप वगैरे असेल तर त्यांना सुद्धा लागायला पाहिजे. आणि आता भाजपचं सरकार त्यांचं समर्थन करत आहे अरविंद नेगींचं. त्यामुळे मी आरोपींचा म्हणजे प्रज्ञा सिंगांना त्यांचा त्रास झाला नसेल नेगींचा, पण इतर आरोपींचा प्रचंड त्यांनी छळ केलेला आणि त्याच महत्वाच्या पदावर सुद्धा आहेत. पण छळ, मला एक सांगा ना, फक्त हिंदुत्ववादी म्हणून गणले गेलेले जे दहशतवादी होते, ज्यांच्यावर आरोप होता, अशांचाच फक्त छळ झाला की ओव्हरऑल दहशतवादी म्हणून जे अटकेत होते त्यांचा छळ झाला? कारण दहशतवादी हा हिंदू होता का मुसलमान होता यात आपण जाऊयात नको, आपण हे बघूयात की सहमत आहे. कारण सगळ्यांचा छळ झालेला आहे. मुसलमान दहशतवादी म्हणून जे पकडले त्यांचा पण प्रचंड छळ झाला होता आणि त्या छळाची मी सहमत नाही. कारण काही अधिकारी तर कॉमन होते. म्हणजे 2006 ब्लास्ट मध्ये मालेगावचे मुसलमान पकडले 9, पुढे ते निर्दोष सुटले. त्यांचा छळ केलेले अधिकारी आणि यांचा छळ केलेले अधिकारी हे एकच होते, हे बरोबर आहे. अगदी. जितेंद्र आव्हाडजी, पुन्हाळकर सहमत आहेत की अशा स्वरूपात शापानं काही करकरे मेले असं म्हणता येणार नाही, मात्र साध्वींचा मोठ्या प्रमाणावर छळ झाला याच्यावर ते शिक्कामोर्तब करतात. कसं बघतात साध्वींच्या वक्तव्याकडे? असं की मला वाटतं की मी पहिल्यांदा पुन्हाळकरांच्या ह्याच्याशी सहमत आहे की त्यांनी हे सांगितलं की त्याच्यात जे दुसरे आरोपी पकडले होते त्यांचाही छळ झाला, म्हणजे आरोपींचा छळ झाला याच्यावर एक मत आहे त्यांचं, म्हणजे त्यांचं मत पॉझिटिव्ह आहे.
आता पहिली गोष्ट आहे की आरोपींचा छळ नाही होणार तर कोणाचा होणार, माहिती कोणाकडनं घेणार? त्यांना काय श्रीखंड पुरीचं जेवण देऊन AC बेडवर झोपवून त्यांना पूर्ण आयुष्य आरामात ठेवून ते काय माहिती देतात का? एखाद्या कटाची माहिती काढायची तर पोलिसांचे काही प्रयोग असतात, ते प्रयोग जर केले तर त्याच्यात वाईट नसतं. त्यांना काय म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील फरारी आरोपींना 50 वर्षानंतर मिळाले अशातला काही भाग नव्हता ना. त्यांनी या देशाविरुद्ध कट रचला असा पोलिसांचा त्यांच्यावर आरोप आहे आणि तशी चार्जशीट दाखल झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्यात एकच प्रश्न उभा राहतो की राजकारणातला स्तर किती खालावत चाललेला आहे. राजकीय उमेदवार उभे राहिल्यानंतर काय बोलतायत, कसं बोलतायत आणि जे हिंदुत्वाबद्दल बोलतायत, मला वाटतं की हिंदू धर्मामध्ये एक स्पष्ट आहे की मरणानंतर कोणाशी वैर राहत नाही. त्या म्हणजे सरणावर चढला की वैर संपलं असं वेदांमध्ये उपनिषदांमध्ये तुमच्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये माझ्या सर्व धर्मग्रंथांमध्ये दिलं आहे. मी हिंदू धर्म मानणारा हिंदू आहे. त्यामुळे एखाद्या मेलेल्या मृत झालेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं एक तर पहिला हिंदुत्वाबद्दल टेंभा मिरवण्यांना शोभतं का? अगदी. दुसरी गोष्ट की मोदी साहेब करकरे साहेबांच्या घरी गेले, करकरेंच्या पत्नीला भेटले तेव्हा त्या जिवंत होत्या. नंतर त्या या सगळ्या त्रासामुळे त्यांचाही बिचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना 1 कोटी रुपये द्यायचे कबूल केले. बाहेर येऊन पत्रकार परिषद संबोधित केली की असे कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ अधिकारी ही देशाची गरज आहे. हे मोदींचं विधान आहे, माझं नाही आहे. माझं तर करकरेंबद्दल हे विधान आहे, ते माझ्या मरणापर्यंत हे विधान कायम राहील. पण मग आता ज्या मोदी साहेबांनी भाजपच्या मुख्यमंडळात बसून हे तिकीट दिलेलं आहे त्या BJPची याबाबत भूमिका काय कळायला पाहिजे ना. अगदी. बीजेपी या संदर्भात कोणती होत असेल अगदी बीजेपी या संदर्भात कोणतीही भूमिका उघडपणे घ्यायला तयार नाही. साध्वींचं जे विधान आहे हे मुख्यतः त्यांचं व्यक्तिगत विधान आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती येते आणि उघड प्रतिक्रिया जी आहे अद्याप भाजपकडून आलेली नाही. असं आहे मी तुम्हाला इंटरव्ह्यू करतोय की 500 उमेदवार जर 400 उमेदवार जर बीजेपीने केले असतील तर त्याची जबाबदारी पक्ष जेव्हा तुम्ही बी फॉर्म देता तेव्हा बी फॉर्मवरती सही करता ना, तेव्हा बीजेपीचे तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करता ना. म्हणजे त्यांची जी भूमिका आहे त्यांचं त्यांनी बघून घ्यावं असं म्हणणार आहेत का? उद्या कमळ नावाचं चिन्ह अगदी आणि मोदींचा फोटो त्याच्यावर लागणार आहे की नाही लागणार आहे? साहजिक आहे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे तर भाजपनं जबाबदारी ही स्वीकारायला हवी. उमेदवार देत असताना मग तो उमेदवार त्याचे गुण अवगुण आणि त्याची कृत्य ही जबाबदारी ही साहजिक आहे राजकीय पक्षाची असते, पक्षानं ते स्वीकारायला हवी. अद्याप तरी ती भाजपनं स्वीकारलेली नाही साध्वींच्या बाबतीत, कारण साध्वींचं कट्टर हिंदुत्व हे भाजपचं सध्या मत मागण्याचं कार्ड आहे. आपण पुनाळकरांकडे जाऊ. पुनाळकर, तुम्ही मध्ये हात उंचावत होता, तुमचा आक्षेप होता जितेंद्र आव्हाडांच्या काही मुद्द्यांवर. काय म्हणाल, काय कोणत्या गोष्टींवर मुख्यतः तुम्हाला वाटतं की जितेंद्र आव्हाड जे म्हणतायत त्याला तुम्ही सहमत नाही की पूर्णतः सहमत आहात तुम्ही जितेंद्र आव्हाडांशी? नाही, खरं म्हणजे सांगायचं तर असं आहे की आव्हाड यांनी जी मतं मांडली त्याच्याची तत्वता खरं म्हणजे मी असहमत नाही. कायदेशीर मुद्द्यावरच मी बोलेन. कारण असं आहे ना की त्यांनी जो संधिसाधूपणाचा उल्लेख केला, मी देखील तेच म्हटलं होतं की जर छळाबद्दल बोलायचं झालं तर ज्यांनी प्रचंड छळ केला तो अरविंद नेगी हा अधिकारी, तो यांचा फार लाडका आहे भाजपचा. मग ते आरोपी नव्हते का? म्हणजे या मुद्द्याशी मी सहमत आहे. दुसरं असं की ऑपॉर्च्युनिझम तुम्ही म्हणाल तर ज्या मुद्द्यावर साध्वींनी टीका केली त्याचबद्दल म्हणजे हिंदू दहशतवाद वगैरे वगैरे म्हणणारे जे होते त्या माणसाला तुम्ही अहमदनगरमध्ये तिकीट दिलेलं आहे आणि माझे जी मित्रमंडळी अहमदनगरमध्ये आहेत ती आज राष्ट्रवादीला मत देणार आहेत, कारण त्याला काय आम्ही मत देणार नाही. त्यामुळे ऑपॉर्च्युनिझम म्हणाल तर त्याच्याबद्दल मी सहमत आहे पूर्णपणे. दुसरा जो छळाचा मुद्दा म्हणला त्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की मी जरी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलो तरी जो मुसलमानांचा जो छळ झाला 2006 मध्ये त्यातल्या आरोपींना मी ओळखतो, त्यांची बाजू देखील मी उघडपणे घेतली होती. माझं असं म्हणणं आहे की कायद्याने कोणाचं छळ करण्यापेक्षा जी काही तंत्र आहेत म्हणजे त्याचं सायकोलॉजिकल पाहणं, त्याला दबाव तंत्र आणणं, त्याच्याशी बोलणं, त्याचं अकाउंट, त्याचा ईमेल, त्याचं मोबाईल तपासणं, यासारख्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि छळ जो आहे तो केल्याबद्दलची जबाबदारी तत्कालीन राज्यकर्ते, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घ्यायला पाहिजे खरं म्हणजे. कारण काय होतं अशा प्रकरणात की त्यावेळेला मला आठवतं की अडवाणी होते किंवा उमा भारती होत्या,
आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री जे होऊन गेले चव्हाण ते होते, त्यांनी साध्वीनं झटकून टाकलं होतं. त्यामुळे हे अशा वेळेला काय घडतं की मोठ्यांचे छळ होत नाहीत, मोठ्या नेत्यांचे, जी छोटी छोटी मंडळी त्यावेळेला पकडतात किंवा ज्यांना नाकारतात त्यांचा छळ होतो. त्यामुळे मी या मताशी कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टीने सहमत नाही, परंतु संधी साधूपणाच्या आव्हानाच्या मुद्द्याशी सहमत आहे. पुन्हा आता तुम्ही या पूर्ण खटल्यामध्ये वकील म्हणून काम करत होता. तुम्ही सांगा, साध्वींची मुक्तता झाली, त्याही वेळेला अनेक आक्षेप झाले की साध्वींना दबावापोटी मुक्त करण्यात आलं, त्यांना जामीन देण्यात आला. कसं बघता तुम्ही या पूर्ण प्रकरणाकडे? मुळात जे त्यावेळेला मोठे दंड तुम्ही म्हणतात ज्यांच्यावर कारवाई झाली नाही, ते सत्तेत बसले म्हणून साध्वींची मुक्तता झाली का? नाही, खरं म्हणजे असं आहे की या प्रकरणामध्ये करकरे आज नसले तरी माझं स्वतःच असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये काही हिंदूंचा हात होता, या मताचा मी आहे. परंतु वरकरणी ज्यांचा थेट हात नव्हता किंवा ज्यांचा नव्हता अशांना पकडलं. आणि यामध्ये हे माझं म्हणणं आहे छळाबद्दलचं, म्हणजे जे हिंदू दहशतवादाबद्दलचं भाजपचं मत आहे त्याच्याशी मी व्यक्तिगत सहमत नाही. माझं असं म्हणणं आहे की इस्लामिक दहशतवाद किंवा जिहादी आहे त्याच्या प्रमाणाने हिंदूंचं प्रमाण कमी असलं, म्हणजे हजारामागे एक असलं तरी काही हिंदूंनी शस्त्र हातात घेतली आहेत किंवा बॉम्ब घेतले आहेत, याच्यावर उपाय काहीतरी करायला पाहिजे. पुन्हा तुम्ही पहिल्यांदा अशा स्वरूपाचं वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे. तुम्ही हे उघडपणे मान्य करताय की काही हिंदूंनी निश्चितपणे शस्त्र हाती घेतली होती, दहशतवादी कृत्य छोट्या प्रमाणावर का असू ना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, हे आपण मान्य करतोय. झालं असेल की जे प्रमुख यातले आरोपी होते, जे यातले करते धरते होते, त्यांना पोलिसांनी हात न घालता छोटे जे कार्यकर्ते होते, छोटा जो त्यातला एक फिनॅटिक भाग होता, तो हाती आला आणि त्याचा छळ झाला. मी जितेंद्र आव्हाडांकडे जातो. पुनाळेकरांचं हे वक्तव्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. जितेंद्र आव्हाडजी पुनाळेकर वकील आहेत स्वतः, आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला हिंदू दहशतवादी म्हणून त्यांची बाजू ते लावून धरत आलेले आहेत, पण ते मान्य करताय की हो, हिंदूंचा एक वर्ग होता ज्यांनी दहशतवादी कृत्य केली. कसं बघताय या वक्तव्याकडे? असं आहे की मला मनापासून आज पुनाळकरांचे आभार मानायचे. आज त्यांच्यातला माणूस मला दिसतोय, आज त्यांच्यातला वकील मला दिसतोय, सत्याची बाजू घेणारा. म्हणजे ती त्यांची जी डिग्री घेतल्यानंतर ते जे वकिली करतानाची शपथ घेतात, ते सगळं आज मला पुनाळकरांच्या विधानातनं दिसत आहे. हिंदू दहशतवादी होते हे त्यांचं म्हणणं मला पटत नाही. हिंदू अथवा मुसलमान दहशतवादी नसतो, हिंदूही दहशतवादी नसतो. दहशतवादी हा विकृत मानसिकतेचा एक मनुष्य असतो. स्त्री असता पुरुष, त्याचा धर्माशी संबंध नसतो. इतकंच माझं त्यांच्याशी मतभेद आहे. पण त्यांनी जे सांगितलं की तुम्ही चुकीची माणसं पकडली, पुनाळकरांचे भारतावरती देशाच्या इतिहासामध्ये अजरामर नाव होईल. पुनाळकरांना जर खरंच माहिती असेल की हे कृत्य कोणी केलं, कुठल्या हेतूने केलं, हे जर त्यांनी भारताला सांगितलं तर गेल्या 70 वर्षाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी वाच्यता असेल आणि भारत त्यांना कधीही विसरणार नाही. त्यामुळे पुनाळकरांनी हे करावं. ज्या पद्धतीने खरेच आपण तिला साध्वी म्हणणं हे मला काही पटत नाही. टी व्हीवरती तिला प्रज्ञा सिंगच म्हणायला हवं. साधू संत यांची फार मोठी परंपरा या देशाने बघितलेली आहे. त्याच्यामुळे अशा म्हणजे असं आहे की पुनाळकरांचं ह्याच्याबद्दल दुमत असेल, ते त्यांचे वकील होते किंवा त्यांचे समर्थनही करतात, पण जिथे ते आजही कोर्टामध्ये आरोपी म्हणून आहेत तेव्हा त्यांच्याबद्दल हा शब्द मला योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट, त्यांची सुटका झालेली नाही. आजही आरोपपत्रामध्ये त्यांच्यावरती UAPAचा गुन्हा दाखल आहे. देशाविरुद्ध कट केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. असं आहे की पब्लिक मेमरी शॉर्ट, विस्मरणाचा म्हणजे शाप किंवा विस्मरणाचा आशीर्वाद माणसाला लाभतो म्हणून त्याचं जीवन सुखी असतं. नाही, पण असं नाही की सगळेच विसरतात. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही जसं म्हणताय आपण प्रज्ञा सिंग म्हणूयात, त्यांना काही हरकत नाही. साध्वी हा शब्द वापरू नको यात. संत, साध्वी यांना अशी बिरुदं लावण्यात काही आवश्यकता नाही, हे तुमचं म्हणणं मान्य. मी या क्षणापासून प्रज्ञा सिंग असा उच्चार जो आहे तो त्यांच्यासमोर वापरायला सुरुवात करतो. मी पुनाळकरांकडे जातो. पुनाळकर, तुम्हाला या निमित्ताने एक आवाहन जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. जसं तुम्ही म्हणालात की प्रज्ञा सिंग असतील किंवा इतर पुरोहितांसारखे किंवा इतर जी यामागची प्रमुख हात होते या पूर्ण दहशतवादी कटामागची, ते कोण आहेत हे तुम्ही सांगावं. आणि त्यानिमित्तानं या देशाला मुळात ज्या आतंकी विचारानं प्रेरित केलं जात आहे त्यापासून पुन्हा दूर न्यावं.
परावृत्त करावं असं आवाहन जितेंद्र आव्हाड तुम्हाला करताय. कसं बघताय याच्याकडे? नाही, त्यांनी जी मतं मांडली त्याविषयी फक्त माझं मत सांगतो की हिंदू दहशतवादी किंवा मुस्लिम दहशतवादी असा विषय नाही. पण एक जे त्यांनी म्हटलं की दहशतवादाला धर्म नसतो वगैरे, मुळात कुठचाच धर्म दहशतवाद सांगत नाही असं आपण म्हणू शकत नाही. धर्मामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रमाणात काहीतरी हिंसेचा उल्लेख आलेला असतो. आपण मानावा की न मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही त्याला भरकटलेले म्हणा किंवा काही म्हणा, पण बहुतेक दहशतवादी ज्यांना आपण म्हणतो त्यांची प्रेरणा, चुकीचं म्हणा तुम्ही त्याला, पण ती धर्मातून येते. त्यामुळे त्याच्यावर जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण नक्षलींचा विचार करतो, त्यांची पण एका ग्रंथातून येते किंवा मुसलमानांची जिहादच्या विचारातून येते, हिंदूंची धर्मयुद्धाची येते. हे जे सगळं आहे याच्यावर उपाय काय करायचं यावर समाजाने म्हणायला पाहिजे. म्हणजे आता आपण जे म्हणतोय ना की धर्म नसतो वगैरे, मी त्याच्याशी नाही सहमत. यावर जास्त विचार व्हायला पाहिजे. अर्थात हा वेळ थोडा आहे, तो आता विषय नाही. त्यामुळे आव्हाडांच्या या मताची मी सहमत नाही की अगदी म्हणजे धर्मात नाहीतच आहे, धर्मात त्या गोष्टी आहेत. नाही, पुन्हा एकदा तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. पुन्हा एकदा तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही जसं म्हणतात हिंदू किंवा मुसलमान दहशतवादी नसतो, आपण थेटपणे कोणत्याही धर्माला दहशतवादाशी जोडणं अयोग्य आहे हेही मान्य. मात्र पुन्हा एकदा ज्या अँगलनं, ज्या बाजूनं बघताय ती बाजू जर आपण बघितली तर मुळात धर्म हा अफूची गोळी म्हणून आपण सातत्यानं बघत आलेलो आहे. राजकारणी तो वापरत आलेले आहेत. आणि या ठिकाणी दहशतवाद निर्माण करण्यासाठी, एक फिदाईन तयार करण्यासाठी धर्माचा सहारा घेतला जातोय. आणि त्यामुळे धर्माच्या अंगानं या दहशतवादाचा विचार करावा लागेल हेही म्हणणं पुणेकरांचं आपण मान्य करायला हवं. बिलकुल. मला आणखी एक मुद्दा मांडायचा. थांबा ना, आपण जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया घेऊयात. 2 मिनिटं. पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडजी. जरूर. आज मला प्रचंड आश्चर्य वाटतंय, जे काही पुनाळकर बोलतायत ते म्हणजे मला क्रांतिकारी पुनाळकर दिसायला लागले. ते थेट म्हणतायत की हिंदू धर्मातनं पण दहशतवादाचा पुरस्कार होतो. म्हणजे हिंदू धर्म ही ग्रंथ ही म्हणजे आजपर्यंत मुसलमान धर्मग्रंथातनं दहशतवाद बाहेर पडतो हे म्हणणारे मी अनेक पाहिले. पण माझी ही हिंमत कधी अशी झाली नव्हती की हिंदू धर्मातनं दहशतवाद येतो असं म्हणण्याचं मी धारिष्ट्य पण दाखवलं नसतं. मी आज मनापासनं नतमस्तक होऊन पुनाळकरांना नमस्कार करतो की ज्यांनी आयुष्यभर ही धारणा निर्माण केली, ते आज सांगतायत की हिंदू धर्माच्या धार्मिक पुस्तकातनं दहशतवाद निर्माण होऊ शकतो आणि हे सर्व धर्मग्रंथातनं होता. मला असं वाटत नाही. वसुदैव कुटुंबकम सांगणारा मी हिंदू आहे. माझ्या धर्माने कोणाचा, कुठल्या परधर्मीयाचा अपमान करावा असं मला कधीच शिकवलेलं नाही. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा असा सांगणारा माझा हिंदू धर्म आहे. माझे गुरु कधीही दुसऱ्याचा अपमान कर, त्याला कमी लेख, असूया, सूड, द्वेष हे शब्दही हृदयाला स्पर्श करू देत नाहीत, मनाला स्पर्श करू देत नाहीत. त्यामुळे क्रांतिकारी पुनाळकर, मी मस्करी करत नाहीये, आज ते जे काही बोललेत खूप मोलाचं बोललेत. अगदी. एका हिंदू म्हणजे हिंदू म्हणणार नाही पण अनेक बॉम्बस्फोटात सापडलेले सनातनचे आरोपी यांची असं आहे की पुनाळकरची बाजू घेतात, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. अवघड परिस्थितीमध्ये एखाद्या क्लायंटची ज्या पद्धतीने आजपर्यंत त्यांनी बाजू घेतलेली आहे असे कोणी घेऊ शकत नाही. इतक्या ताकदीने ते उभे राहतात. तो अलैदा, तो बाजूला ठेवा. पण ह्याचा अर्थ त्यांनी जे काही गुन्हेगार बघितलेले आहेत किंवा त्यांनी जे क्लायंट्स बघितलेत, असं आहे की माझा क्लायंट निर्दोष आहे हे पटवून देण्यातच वकिलाचा कसब आहे आणि तो त्याने करावा. त्याच्यात दॅट इज हिज प्रोफेशन. त्याच्यात काही पण त्याच्यातनं त्यांना जी माहिती मिळत गेली आहे असं मला वाटतंय की त्याला 10-15 वर्षामध्ये त्यांचे आलेले संपर्क, संबंध, त्यांचे क्लायंटशी झालेल्या चर्चा आणि त्यामुळे त्यांची मानसिकता आणि ही कशी आणि कधी निर्माण झाली याच्याबद्दल सखोल अभ्यास करून आज पुनाळकर विधान करतायत. मला पुनाळकरांचं परत एकदा मनापासून आभार मानायचे आहेत. पण पुनाळकर, तुम्ही खूप विचाराने बोलतात. तुम्ही तर खरं तर उघडपणाने आता भूमिका घ्यायला हवी. महाराष्ट्र तुम्हाला कधीही विसरणार नाही. कारण का दहशतीखालचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र नव्हे. अगदी. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आपल्याला मुक्तपणे जगण्याची सवय आहे. पुन्हा एकदा मी अगदी शेवटची संधी देतो तुम्हाला. असं व्हायला नको की चर्चेमध्ये तुमच्या केलेल्या कोणत्याही वक्तव्याचा विपर्यास झाला असं उद्या तुम्ही म्हणायला नको. म्हणून तुम्हाला कोणत्याही तुमच्या वक्तव्यावर असं वाटतंय का की जितेंद्र आव्हाड जे म्हणताय त्यात विपर्यास होतोय? कारण ते थेटपणे तुमचं धन्यवादही मान्य करतायत आणि गेल्या काळामध्ये ज्या लोकांशी तुमचा संपर्क आला त्यातून तुम्ही हिंदू धर्मातून किंवा मुसलमान धर्मातून धर्म हा दहशतवादाला
प्रेरित करतोय असं वक्तव्य करताय, हे पूर्णतः मान्य करायचं का? दोनच मुद्दे सांगतो कारण वेळही थोडा आहे आणि तुम्ही शेवटची संधी दिली आहे, त्यामुळे मी असं काही विवादास्पद बोलणार नाही की ज्यामुळे आव्हाडांना संधी दिली नाही असं वाटू नये, त्यामुळे त्या अर्थाचं मी काही बोलणार नाही. दोन मुद्दे असे आहेत की पहिले म्हणजे धर्मात दहशतवाद हा शब्द मी नाही वापरला, की हिंसेबद्दल म्हणालो. आणि मग जेव्हा नक्षली कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचा आधार घेऊन जेव्हा हिंसा करतात किंवा जिहादमध्ये करतात, त्याप्रमाणे हिंदू धर्मात सुद्धा हिंसेबद्दल काही गोष्टी आहेत, त्याचा भले चुकीचा अर्थ असेल. दुसरा माझा मुद्दा असा होता की ज्यावेळेला हिंदूंचे काही ग्रीव्हन्सेस आहेत, एक कोंडमारा होतो, माझ्यासारखा माणूस थेट ते मांडतो, ज्यांना संधी नसते त्याने जर काही तसे काही मार्ग अवलंबले तर माझं म्हणणं आहे की समाजाने त्यावर काही उपाय योजले पाहिजेत. केवळ शिक्षा करणं उपाय नाही की त्याच्यावरती चर्चा सुद्धा व्हायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा की जो पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटीचा जो मुद्दा आहे संधी साधूपणाचा, त्याबद्दल मी वारंवार सांगितलं की दहशतवादाचा उपयोग करून मतं मागणं याबद्दल मी अजिबात भाजपची सहमत नाही, कारण हे चुकीचं आहे. आणि कालपर्यंत पाहिलं पुन्हा एक वेळ संपलेली आहे. दहशतवाद किंवा आक्रस्ताळा असा हिंदुत्ववाद जो आहे त्याचं समर्थन करत मत मागण्याचा प्रयत्न जो सातत्यानं होतोय, त्याचा विरोध हा जितेंद्र आव्हाडेही करतायत, पुन्हाळेकरही करतायत, साध्वी ज्या स्वरूपामध्ये स्वतःचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी गरज आहे मतदार म्हणून आपण योग्य पद्धतीनं या प्रचाराला समजून घेणं आणि त्याच्या विरोधी मत जे आहे ते मांडणं. मुळात कोणत्याही पक्षाविरोधी नाही, मात्र दहशतवादी विचाराच्या विरोधात आपल्याला मत करावं लागेल, अन्यथा हा देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही. आज आपण इथेच थांबतोय. पुन्हाळेकर आणि जितेंद्र आव्हाडजी या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.